हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण कॉनिकल पेंडुलम आणि त्याचे न्यूमरिकल्स झाले. ओके, म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चालू आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल रोड बघितलं. ओके, त्यानंतर आपण बघितलं वेल ऑफ डेथ अँड देन वी स्टडीड द बँकिंग ऑफ रोड अँड देन conical pendulum. Okay, now today we are going to study a new point. Okay, and that is basically a non-uniform circular motion. Okay, म्हणजे आज मी तुम्हाला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकवतो. ओके, and the name is vertical circular motion. Okay, so we are going to study vertical circular motion. Okay, now first of all, what do you mean by the term vertical? Okay, now if this is your particle and if this is performing motion like this, okay, this is also circular motion, but it is in horizontal plane. Okay, now if the same particle is performing motion like this, okay, then it is in vertical plane. ठीक है, so आज आपण शिकतोय vertical circular motion. Okay, now first and the most important thing about a vertical circular motion is that, okay, बघा लक्ष द्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये, तर देर आर टू टाइप्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, द फर्स्ट इज कंट्रोल्ड. ओके, नाउ कंट्रोल्ड म्हणजे काय, इट इज अ कंट्रोल्ड सर्क्युलर मोशन. ओके, म्हणजे द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट इज अ जायंट व्हील. ओके, आपण अम्युजमेंट पार्क मध्ये जायंट व्हील बघितली आहे. Giant wheel moves like this, okay, but that is totally controlled by the engine or a machine. Okay, so it is a controlled circular motion. Okay, and therefore here speed can remain constant. म्हणजे इथे स्पीड कॉन्स्टंट असू शकतो कारण हे कंट्रोल्ड आहे. ओके, ठीक आहे, दॅट्स वाय दिस टाइप ऑफ सर्क्युलर मोशन इज युनिफॉर्म. ओके, हे युनिफॉर्म आहे का बरं, कारण इथे स्पीड कॉन्स्टंट आहे. ओके, सो जायंट व्हील किंवा असेच अम्युजमेंटचे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यात दे आर मुव्हिंग इन अ वर्टिकल सर्कल बट विथ अ कॉन्स्टंट स्पीड. सो दॅट इज युनिफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, आता मी याला कंट्रोल्ड म्हटलं होतं, मग सेकंड टाइप काय असेल रे, अनकंट्रोल्ड. नाउ व्हॉट यू मीन बाय अनकंट्रोल्ड? अनकंट्रोल्ड मीन्स इट इज नॉट कंट्रोल्ड बाय एनी मशीन but it is controlled by gravity. Okay, so this circular motion is totally controlled by the gravity. Okay, आणि gravity मुळे कंट्रोल असल्यामुळं here speed does not remain constant. Speed is not constant. Okay, and therefore this is example of non-uniform circular motion. ओके, म्हणजे इथे काय होतं रे, हिअर द टोटल कंट्रोल इज ऑफ ग्रॅव्हिटी. सगळा कंट्रोल कुणाचा आहे, ग्रॅव्हिटीचा आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट ग्रॅव्हिटी द मोशन इज नॉट युनिफॉर्म. ओके, एक साधं एक्झाम्पल देतो. घरात सिलिंग फॅन असतो. ओके, तो सिलिंग फॅन काढून मी इथे लावला या वॉलला. ओके, तर हा त्याचा रॉड येईल. ओके, आणि हे त्याचे 3 ब्लेड्स आहेत, म्हणजे तो एक्झॅक्टली असा दिसेल. ओके, आणि जर तो तुम्ही ऑन केला तर तो गोल फिरणार आहे. ओके, पण तो युसीएम आहे का नॉन युसीएम आहे? तो युसीएम आहे. का बरं? कारण तो कंट्रोल्ड आहे. इलेक्ट्रिसिटीने त्याला कंट्रोल केला ना. ओके, मग हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे का? आहे. पण हे युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? हे युनिफॉर्म आहे, बिकॉज दिस इज नॉट कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. ओके, बट इफ यू टेक अ सर्क्युलर मोशन विच इज कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी, ओके, देन इट इज नॉन युनिफॉर्म. हा, हे लक्षात ठेवा, मी असं म्हणालेलं नाहीये की युनिफॉर्म नसतंच. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन युनिफॉर्म पण असू शकतं, नॉन युनिफॉर्म पण असू शकतं. पण जेव्हा ते युनिफॉर्म असतं तेव्हा त्याचा कंट्रोल ग्रॅव्हिटीकडे नसतो. जेव्हा ते नॉन युनिफॉर्म असतं तेव्हा त्याचा कंट्रोल ग्रॅव्हिटीकडे असतं. रादर ग्रॅव्हिटीमुळेच ते नॉन युनिफॉर्म होतं. ओके, ठीक आहे. सो आपल्याला डिटेलमध्ये कुठलं शिकायचंय? सेकंड. ओके, आपल्याला फर्स्ट नाही शिकायचं कारण फर्स्ट युनिफॉर्मच आहे ना. ते व्हर्टिकल प्लेन मध्ये असू द्या नाही तर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असू द्या.
आतापर्यंत आपण युनिफॉर्मच शिकलोय, पण आता आपल्याला नॉन युनिफॉर्म शिकायचंय आणि व्हर्टिकल मधलं शिकायचंय. सो वी हॅव टू स्टडी इट विच इज कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. ओके, ठीक आहे. सो हा महत्वाचा पॉइंट आहे की आपण जे सर्क्युलर मोशन शिकतोय आता ते व्हर्टिकल प्लेन मध्ये, हा पहिला पॉइंट. आणि दुसरा पॉइंट, इट इज टोटली कंट्रोल्ड बाय द ग्रॅव्हिटी, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. ओके, सो नाउ विल स्टडी. ओके, तुमच्या बुकमध्ये हेडिंग आहे पॉइंट मास अंडरगोइंग वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. सो इट इज अ वर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ point mass under gravity. This is the heading. Okay, so now we have to study a vertical circular motion of point mass under gravity. Okay, ठीक आहे. बघा याच्यात सगळे शब्द आले. पॉइंट मास घ्यायचं आहे आणि इट इज परफॉर्मिंग विच मोशन, वर्टिकल सर्क्युलर मोशन बट अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो फर्स्ट पॉइंट, कन्सिडर अ पॉइंट मास. ओके, आता पॉइंट मास घ्या. ओके, एखादा छोटासा मास आहे विच इज अटॅच्ड टू अ मासलेस लाइट इनएक्सटेन्सिबल, ओके, अँड अ ट्विस्टलेस स्ट्रिंग. ओके, आणि ती स्ट्रिंग फ्लेक्झिबल आहे. अँड नाव वर्ल्ड इट इन अ वर्टिकल सर्कल. ओके, तिला वर्टिकल सर्कल मध्ये रोल करा किंवा फिरवा. बघा इकडे आता. नाव इट इज ऍज वी आर मुव्हिंग इन अ वर्टिकल सर्कल, आय विल ड्रॉ अ सर्कल फर्स्ट. Okay, so this is your particle which is performing a circular motion in vertical plane. Okay, so now we'll take a center. Okay, so O is the center of circle. ठीक आहे. तुम्ही एक स्ट्रिंग बांधली आहे, एक छोटासा दगड घेतला, त्याला एक दोरी बांधली. ओके, आणि तो असा फिरवला. ओके, आय एम गोइंग टू मूव्ह इट इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. अँटी क्लॉकवाईज फिरवते. ठीक आहे, फाईन. हा, बट इट इज मूव्ड अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, हे विसरू नका. तो ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे फिरतोय. ठीक आहे. नाव इट विल गो टू द डिफरंट पोझिशन्स. आता नीट बघा. This is the lowermost position. Okay, this is the uppermost position, and these are the intermediate positions. तो वेगवेगळ्या पोझिशनला आहे. ओके, आता यू आर मुव्हिंग इट इन अ सर्कल. ओके, तो गोल गोल फिरतोय. ओके, कुठल्या प्लेन मध्ये फिरतोय? वर्टिकल प्लेन मध्ये फिरतोय. ओके, आणि प्रत्येक पॉइंटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी डिफरंट आहे. ओके, आता हा कॉमन सेन्स आहे आणि हे लॉजिक आहे. ओके, आता विचार करा. ओके, आपण एक काम करू, आपण पहिल्यांदा थोडे लेबल्स यूज करू म्हणजे तुमचं काम कन्व्हिनियंट आणि सोपं होईल. द टॉप पोझिशन इज ए, लोअर मोस्ट इज बी, अँड द हॉरिझॉन्टल पोझिशन्स आर लेबल्ड ॲज सी अँड डी. ठीक आहे, फाईन. आता अँटी क्लॉकवाईज फिरतोय तो. ओके, विचार करा काय होईल रे. तो आता सगळ्यात लोअर मोस्ट पोझिशनला आहे, म्हणजे इट इज ॲट पॉइंट बी. मग काय करायला लागेल तुम्हाला त्याला एनर्जी द्यावी लागेल. ओके, यू हॅव टू सप्लाय एनर्जी. मग तू एनर्जी मिळाली की तो वर जायला लागेल. चालला वर. ओके, आता जसा तो वर जाईल, ओके, तशी त्याची कायनेटिक एनर्जी कमी होईल आणि पोटेन्शियल एनर्जी वाढेल. whenever a object goes from bottom to the top, its kinetic energy decreases, potential energy increases. ठीक आहे, तो टॉपला पोहोचला, आता तो खाली यायला लागला, स्पीड वाढेल ना. ओके, साधा एक दगड घेतला तुम्ही आणि सरळ वर टाकला तर त्याचा स्पीड, जेव्हा तुम्ही त्याला फेकता त्याचा स्पीड सगळ्यात जास्त असतो, एनर्जी पण सगळ्यात जास्त. कुठली एनर्जी? कायनेटिक. जसा तो वर जातो स्पीड कमी होतो, कायनेटिक एनर्जी कमी होते. एक पॉइंट असा येतो की त्याचा स्पीड 0 होतो आणि मग त्यानंतर तो परत खाली पडायला लागतो आणि येताना परत त्याचा स्पीड वाढतो, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते. सेम इथं होणार आहे. when you are going from B to D or B to A, kinetic energy decreases, therefore speed decreases. Okay, but as soon as it crosses A एकदा क्रॉस झाला की its speed increases
ओके, कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युलाच आहे ½ mv². मास नाही बदलणार पण वेलॉसिटी वाढत जाईल. ठीक आहे, खालून वर कमी होते वेलॉसिटी म्हणून एनर्जी कमी होते. A to B velocity increases, therefore kinetic energy also increases. ठीक आहे, म्हणजे हे क्लिअर झालं तुम्हाला की when it is going from B to A the speed decreases and A to B speed increases, म्हणजे speed is not constant. ओके, सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. आणि स्पीड कॉन्स्टंट नाहीये म्हणूनच हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओके, so this is non-uniform circular motion because speed is not constant. ठीक आहे, ओके. आणि ह्या 4 वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. ओके, मग आता क्लिअर कट आहे आपल्याला करायचंय काय ते बघा. ओके, देर आर 4 डिफरंट पोझिशन्स. ओके, आणि प्रत्येक पोझिशनला स्पीड सेम नाहीये. सो आपलं पहिलं टार्गेट आहे वी हॅव टू कॅल्क्युलेट स्पीड ऍट एव्हरी पोझिशन. ओके, ठीक आहे. So our target is very clear. We have to calculate speed at different positions in vertical circular motion. Okay, target कळले. मग आता सर स्पीड कसा काढायचा. ओके, तर स्पीड काढण्यासाठी we have to derive it. Okay, so we'll start talking about the physics involved. Okay, आता बघा मी तुम्हाला सांगितलं एक दोरी घेतली आपण. ओके, आणि ती दोरी बांधली इथे. ही ती दोरी आहे. ओके, आणि इथं तुझा तो पार्टिकल आहे छोटासा जो फिरतोय. ओके, म्हणजे मी आता कुठल्या पोझिशनला आहे. आय एम ऍट द टॉप मोस्ट पोझिशन. सो आय विल राईट हिअर राईट नाव आय एम ऍट दी विच पोझिशन अप्पर मोस्ट पोझिशन. ओके, एकदम टॉपला आहे मी आता. आय एम ऍट दी अप्पर मोस्ट पोझिशन. ओके, नाव हे बघा पहिले ना हे समजून घ्या तो कुठल्याही पोझिशनला असतील ना तर त्याच्यावर फोर्स आहे. ओके, किती फोर्स आहेत रे त्याच्यावर. हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल. ओके, नाव वी ऑल नो देर इज वन फोर्स. ओके, विच इज इनहेरेंटली प्रेझेंट अँड दॅट फोर्स इज कॉल्ड फर्स्ट फोर्स इज वेट mg vertically downward. तो जगात कुठेही असू द्या एक फोर्स कायम असतो वेट mg वर्टिकली डाउनवर्ड वेर m इज द मास ऑफ दॅट पार्टिकल. ठीक आहे, अँड सेकंड अ फोर्स ड्यू टू टेन्शन. अ फोर्स ड्यू टू टेन्शन. आता त्यांनी टेन्शन साठी टी हा सिम्बॉल यूज केलाय. ओके, सो कॅपिटल टी इज टेन्शन हिअर. टेन्शन टी. How tension is directed towards the support. Towards support. Okay. So this is an important point to remember. Okay. की तो कुठल्याही पोझिशनला जाऊ द्या त्याच्यावर 2 फोर्स आहेत. वेट mg vertically downward, tension T towards the support. Okay. So these 2 forces are always there on the particle. Okay. Now आपल्याला कुठली पोझिशन कन्सिडर करायची अप्पर मोस्ट पोझिशन. ओके, अप्पर मोस्ट पोझिशनला आपण नाव काय दिलंय ए. म्हणजेच मी इथे लिहून ठेवतो वी हॅव टू कॅल्क्युलेट फॉर पॉइंट ए. ओके, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय आपल्याला स्पीड काढायचं आहे. ओके, पण स्पीड काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशन्स लिहावे लागतील टेन्शनचे. ओके, आता बघा इकडे लक्ष द्या. हा सेंटर आहे, पार्टिकल इकडे आहे. ओके, किती फोर्स आहेत त्याच्यावर 2. पहिला वेट mg वर्टिकली डाउनवर्ड अँड सेकंड टेन्शन टी. त्याला टी ए म्हणू आपण कारण आपण ए बद्दल बोलतोय. टी ए विच इज टुवर्ड्स द सपोर्ट. ओके, सो आय विल शो इट. पे अटेन्शन. पहिला फोर्स दाखवतो कुठला. हा पार्टिकल आहे ना. फर्स्ट फोर्स इज वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. ओके, आता याला सपोर्ट कुणाकडनं मिळाला स्ट्रिंग कडनं ना. आणि ती स्ट्रिंग आपण इथे सेंटरला पकडली आहे. वेर टेन्शन इज डायरेक्टेड टुवर्ड सपोर्ट म्हणजे त्या स्ट्रिंगला सपोर्ट कुठून मिळतोय सेंटर मधून. म्हणजे टेन्शन इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी पॉइंट ओ. सो टी ए.
ठीक आहे. So there are two forces acting on that particle. First, weight mg vertically downward, and second, tension, which is shown by a letter Ta, which is also going towards the center. ठीक आहे, फाईन. आता हे बघा, जर तुम्ही फिरत फिरत खाली गेलात, ओके, तर वेट खाली जाईल आणि टेन्शन वर जाईल, कारण दोरी खाली येईल ना अशी. म्हणजे प्रत्येक पॉइंटला टेन्शनची डिरेक्शन ही वेगवेगळी असणार आहे. ओके, आपण आता कुठल्या पॉइंटला आहे, अप्पर मोस्ट. आपण प्रत्येक पॉइंटला करून बघणार आहे. बट राईट नाव वी आर ॲट विच पॉइंट, अप्पर मोस्ट पॉइंट. आणि तिथे mg आणि ta बोथ आर इन सेम डिरेक्शन. ओके, आता इकडे बघा, हा पहिला वेक्टर आहे ज्याचं नाव आहे mg, आणि हा दुसरा वेक्टर आहे ज्याचं नाव आहे ta, अँड बोथ आर इन सेम डिरेक्शन. हा पण फोर्स आहे, हा पण फोर्स आहे, बोथ आर इन सेम डिरेक्शन. मग यांचा रिझल्टंट कसा काढणार तुम्ही? when two vectors, okay, are in same direction, then their resultant is calculated by their addition. करून टाका ऍडिशन. कोण आहे? TA प्लस mg, TA प्लस mg. मग या दोघांचं जे काय उत्तर असेल, समजा हा 2 आहे, हा 3 आहे, तो उत्तर किती आलं? 5. अरे पण त्याची डायरेक्शन कुणासारखी असेल? या दोघांसारखीच आहे ना. कळतंय का? वेक्टर मध्ये इफ दिस इज 2, दिस इज 3, आणि या दोघांचा रिझल्टंट काढायला सांगितलं, तर तुमची बेरीज करणार ना. का बेरीज केली? कारण डायरेक्शन सेम आहे. मग उत्तर किती आलं? 5. बर, जे उत्तर आलं तो पण वेक्टर आहे, त्याची डायरेक्शन या दोघांसारखी. ओके, मग आता mg इज डाऊनवर्ड, ta इज डाऊनवर्ड, या दोघांचा रिझल्टंट फोर्स पण कुठे जाईल? खालीच. आता हे कुठलं मोशन आहे? सर्क्युलर मोशन आहे, आणि हा सेंटर आहे, आणि या दोघांचा रिझल्टंट सेंटरकडे चाललाय, आणि जो फोर्स सेंटरकडे जातो त्याला आपण म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे ह्या दोघांचा जो रिझल्टंट आहे त्याचं नाव आहे सेंट्रीपेटल फोर्स. आणि सेंट्रीपेटल फोर्सचं इक्वेशन काय असतं? mv² अपॉन r. कळलं का? ओके, हे समजून घ्या मी काय करतोय. mg खाली, ta खाली, ठीक आहे. मला या दोघांचा रिझल्टंट काढायचा आहे. या दोघांची बेरीज केली, आणि तो रिझल्टंट पण खालीच चाललाय. खाली म्हणजे कुठे? सेंटरकडे चाललाय, म्हणून मी नाव दिलं त्याला सेंट्रीपेटल फोर्स. ओके, आता आपण कुठल्या पॉइंटला आहोत? ए ला ना, म्हणून वेलॉसिटीला VA लिहू. ओके, ठीक आहे. आणि ही जी सर्कलची रेडियस आहे ना, तिला आपण R नाव दिलंय, विच इज व्हेरी कॉमन. ओके, सो R इज द रेडियस ऑफ सर्कल, m इज द मास, VA इज द स्पीड ऍट पॉइंट A, कारण आपण अप्पर मोस्ट पोझिशनला आहोत. सो हे जे पहिले इक्वेशन आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ टेन्शन. ऍट विच पोझिशन? अप्पर मोस्ट. ओके, सो अप्पर मोस्ट पोझिशनला टेन्शनचं इक्वेशन काय आहे? TA प्लस mg इक्वल टू mVA² अपॉन r. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. सो आपण बरोबर आता अप्पर मोस्ट पोझिशनला आहे आणि आपण टेन्शन लिहिलं. ठीक आहे, नाउ थिंक लाईक दिस. ओके, टेन्शन सगळ्यात जास्त कुठं असेल रे? अप्पर मोस्टला का? नाही, लोअर मोस्टला. का बरं? लोअर मोस्टला mg खाली जाणार आणि टेन्शन वर येणार ना. ओके, mg विल गो डाऊन, टेन्शन विल कम अप. ओके, सो TA मायनस mg इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स, आणि मग तो तिकडे गेल्यावर ऍड होईल. म्हणजे आता जर का मी TA चे इक्वेशन लिहिलं तर काय येणार? TA इज इक्वल टू mVA² अपॉन r मायनस mg ना. म्हणजे हा मायनस होतोय ना, म्हणजे टॉपला टेन्शन कमी असतं. ओके, मग कमीत कमी किती टेन्शन असू शकतं रे? व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ टेन्शन ऍट द टॉप? मिनिमम. ओके, सी बघा, दोरी आहे ना, दोरीला दगड बांधल्यानं अशी पकडली तर दोरी सरळ राहते. दोरी सरळ ताणली गेली ना, स्ट्रेच झाली ना, कारण तिच्यात टेन्शन आहे. वरती गेली दोरी तरी ती स्ट्रेच राहिली पाहिजे ना. ओके, पण टॉपला मिनिमम टेन्शन किती असू शकतो? मिनिमम, द व्हॅल्यू ऑफ मिनिमम टेन्शन इज 0. सो व्हॉट इज द मिनिमम टेन्शन ऍट द टॉप? TA इक्वल टू 0. जेव्हा टेन्शन मिनिमम असेल ना, तेव्हा स्पीड पण मिनिमम असेल. जेव्हा टेन्शन मिनिमम असेल, कारण ह्या दोघांची ऍडिशन आहे ना, स्पीड पण मिनिमम असेल. मग आपण कुठला काढतोय? अप्पर मोस्ट पोझिशनचा स्पीड काढतोय.
So minimum speed at which position? Uppermost position. तुम्ही म्हणाल सर ते मिनिमम स्पीड का काढता? अरे फिरता फिरता इथं गेल्यावर स्पीड 0 झाला, अरे म्हणजे थांबला ना तो, आणि जर तो इथे थांबला तर तो खाली पडेल आणि तो सर्क्युलर मोशन कंप्लीट नाही करणार. टेन्शन शून्य बोललोय मी, स्पीड नाही. तुम्हाला डेरिव्हेशन मध्ये कळेल. मिनिमम टेन्शन, कमीत कमी टेन्शन किती असू शकतो टॉपला? 0. सो TA इज 0. सो मिनिमम स्पीड ऍट द अपरमोस्ट पोझिशन. टाका TA 0. 0 प्लस mg इज इक्वल टू mVA स्क्वेअर अपॉन R. 0 प्लस mg, mm गेट्स कॅन्सल, हा इकडे आला. RG इज इक्वल टू VA स्क्वेअर, म्हणजेच VA इज इक्वल टू अंडर रूट RG. ओके, आता हे कुठलं टेन्शन, हे कुठली व्हेलॉसिटी आहे? टॉपची, आणि ती कमीत कमी आहे ना, म्हणून इथे लिहिलं मी मिनिमम. कळलं? म्हणजे याचा अर्थ काय रे, जर तुम्ही टॉप पोझिशनला असाल आणि जर तुमचं स्पीड अंडर रूट RG एवढा असेल तर तुमचा पार्टिकल सर्क्युलर मोशन कंटिन्यू करणार. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, वेन इट गोज, सी इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन मोशन. हे समजून घ्या. स्ट्रेट लाईन मोशन मध्ये ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही वर टाकता त्याचा स्पीड कमी 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 होतो आणि 0 होतो, आणि मग तो खाली पडायला लागतो. हे सर्क्युलर मोशन आहे. इथे तो टॉपला 0 होत नाही. जर हा टॉपला गेला आणि 0 झाला स्पीड, तर तो तिथून खाली पडेल. म्हणजे दिस स्ट्रिंग डज नॉट परफॉर्म सर्क्युलर मोशन. तो 0 नाही होत, मग तो किती होतो? अंडर रूट RG. ओके, सो इफ युअर स्पीड ऍट द टॉप पोझिशन इज अंडर रूट RG or greater than that, then it will continue circular motion. If your speed at the top position is less than under root RG, then it will fall down from that point. So it means there is no circular motion. मग आपण आता काय काढला? We calculated the minimum speed at the top, okay, which is required for vertical circular motion. म्हणून इथे मी मिनिमम शब्द लिहिलाय. ओके, मिनिमम याचा अर्थ काय रे? हा कमीत कमी स्पीड आहे अंडर रूट RG. So if you are at the top, your speed should be under root RG or greater than that. म्हणजे तुमचं स्पीड किती पाहिजे? इक्वल टू और ग्रेटर दॅन अंडर रूट RG. ओके, तरच तुम्ही सर्क्युलर मोशन कंटिन्यू करू शकता. नाहीतर तो जाईल इथे. जर अंडर रूट RG पेक्षा कमी असेल ना स्पीड, तर तो इथं पोहोचणार पण नाही, त्याच्या अगोदरच तो खाली पडेल, आणि हे आपल्याला नकोय. We wanted to continue the motion. That's why we calculated the minimum speed at the top position which is required to complete a circular motion. Okay, this is what is the speed at which position? Uppermost position. पहिल्यांदा तुम्ही हे समजून घ्या, हे सर्क्युलर मोशन आहे आणि हे नॉन युनिफॉर्म काय, कारण प्रत्येक पॉइंटला स्पीड वेगळा आहे. आणि आता आपण सुरुवात कुठल्या पॉइंट पासून केली? अप्पर मोस्ट. मी त्यासाठी पहिल्यांदा टेन्शनचे इक्वेशन लिहिलं. TA प्लस mg इक्वल टू mVA स्क्वेअर अपॉन R. व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ मिनिमम टेन्शन ऍट द टॉप? 0. टेन्शन 0, व्हेलॉसिटी नाही 0 बोललो मी. टेन्शन 0 असेल तर व्हेलॉसिटी किती आली? अंडर रूट RG. सो दॅट इज द मिनिमम व्हेलॉसिटी ऍट द टॉप. ओके, टू कंटिन्यू मोशन. ओके, दॅट्स वाय दिस विल कंटिन्यू मोशन. इथून पुढे आल्यावर काय प्रॉब्लेम नाही का, परत स्पीड वाढणार आहे. ओके, इथून वर गेल्यावर परत स्पीड कमी कमी होणार आहे, पण तो अंडर रूट RG पेक्षा कमी नाही होऊ द्यायचा, नाही तर तो खाली पडेल. ओके, ठीक आहे. सी, सिंपल आहे. इफ यू टेक अ बकेट अँड इफ यू फिल द बकेट विथ वॉटर अँड नाव ती बकेट अशी हातात मूव्ह करायची. ओके, अँड नाव मूव्ह इट लाईक दिस. ओके, जर तुमचा स्पीड टॉपला अंडर रूट RG पेक्षा कमी असेल तर पाणी खाली पडतं. अंडर रूट RG किंवा त्यापेक्षा जास्त असेल, पाणी खाली पडणार नाही. इट विल कंटिन्यू द मोशन. ओके, गेटिंग इट? सो याची खूप ऍप्लिकेशन आणि खूप एक्झाम्पल्स आहेत. ओके, त्याला स्पियर ऑफ डेथ म्हणतात. ते तुम्ही बघितलं असेल, अशी रिंग असते
आणि त्या रिंगच्या आतमध्ये गाडी फिरवतात. ओके, त्यांना माहिती असतं की टॉपला गेल्यावर स्पीड किती पाहिजे, म्हणून तर ते पडत नाही, ते कंटिन्यू करतात. ओके, सो वी कॅल्क्युलेटेड द मिनिमम स्पीड ऍट द टॉप पोझिशन. ओके, आता आपल्याला काढायचं आहे बॉटम, ओके, लोअर मोस्ट, आता अपर मोस्ट काढलं, लोअर मोस्ट आणि त्यानंतर या 2 पॉईंटचा. दॅट विल स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, डेरिव्हेशन मोठं आहे, आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे, सो टुडे विल स्टॉप हिअर. थँक्यू.